आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीर बदनामी सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना 4 महिने बाकी आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवर युती करायची की नाही हा निर्णय घेता येऊ शकेल, असं अजित पवारांनी यावेळेला स्पष्ट केलं। राष्ट्रवादीला कट्टरतावाद बिलकुल मान्य नाही, असं सुद्धा अजित पवार यावेळेला स्पष्टपणे म्हणाले। आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मैदानामध्ये उतरायचं आहे आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंच आपण कमी नसतो, प्रयत्न करायचा असतो। प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही। कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मी जाणतो आहे, मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील। मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल। या वर्षी नेमका महायुतीमधला कोणत्या पक्षाचा झेंडा? महायुतीचा भगवा झेंडा फडकेल। निवडणुका जाहीर होऊ द्या, नेमकं सगळं कळेल तुम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।